खालापूर पोलीस उपविभागीय कार्यालयात एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्याच खात्यातील पोलीस सहकाऱ्याच्या बायकोवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना खालापूर तालुक्यात घडली। याबाबत पीडित महिलेने आपल्या पतीसोबतच पोलीस खात्यात काम करणाऱ्या हवालदार राजू पाटील याच्यावर खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे। राजू पाटील याने पहिल्यांदा 2016 मध्ये अत्याचार केला व त्यानंतर त्याने जीवे मारण्याची धमकी देत वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केलाय असं तिने तक्रारीत नमूद केलंय। तिच्या तक्रारीवरून खालापूर पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यात आलाय। तर रायगड पोलिसांमध्ये बदनामीची ही घटना ताजी असतानाच दुसरीकडे खोपोलीतील पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक राजन नारायण जगताप हा लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात अडकलाय। या निरीक्षकाने गुन्ह्यात न अडकण्यासाठी 4 लाखाची व 2 विदेशी दारूच्या बाटल्यांची मागणी केली होती। यावरून तक्रारदाराने याबाबतची तक्रार लाचलुचपत खात्याकडे केली व त्या तक्रारीवरून ठाणे लाचलुचपत विभागाने सापळा लावून काल रात्री उशिरा पोलीस निरीक्षक राजन जगताप याला रंगेहात अटक केली। एकाच आठवड्यात अशा प्रकारच्या 2 घटना घडल्याने रायगड जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सध्या नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे। अशाच अधिकाऱ्यांमुळे अधिकाराचा गैरवापर करत गुन्हा नोंदवण्याची भीती दाखवून निर्दोष व्यक्तींकडून पैसे उकळण्याचा काळा व्यवसाय चालतो असा गंभीर आरोप नागरिक करत आहेत। याच कारणाने पोलीस स्टेशनची व त्यानंतर कोर्टाची पायरी सहसा सामान्य नागरिकांनी चढू नये हे पूर्वीपासून बोलण्यात येणारं वाक्य 100% खरं आहे। याचं हे जिवंत उदाहरण दिलं तर वावगं ठरणार नाही।